नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी पद्मावती कोरेकर. आज बाहेर पाऊस पडतोय पहा. उद्या रक्षाबंधन आहे आणि आज पाऊसही बऱ्यापैकी बाहेर पडतोय. सर्वांना भजी खायची इच्छा झालेली आहे, म्हणून आज खास मी बटाटा भजी बनवणार आहे. तर पहा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं. या ठिकाणी मला हवं तेवढं मी बेसन पीठ घेणार आहे, जेवढं हवं तेव्हा. 2 बटाटे कापून 2 बटाटे हे पहा त्याचे असे काप काढलेले, सुंदर असे 2 बटाट्याचे काप घेतलेले. त्यासाठी लागणार साहित्य इथे मीठ घेतलेले, तिखट घेतलेले, थोडासा चिमूटभर सोडा, ओवा आणि हळद, बस तळण्यासाठी तेल आणि पाणी आहे. पण पाणी अगदी बेताचं लागतं म्हणून मी पाण्याचा उल्लेख केला नाही. तर चला तर मग आता कशी बनवायचं ते दाखवते मी तुम्हाला. या ठिकाणी मला खरं कांदा भजी बनवायची, म्हणून 2च माणसांसाठी ही भजी बनवायची. बटाटा लेकाला माझ्या बटाटा भजी फार आवडतात म्हणून मी करणार. हे 2च चमचे घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय काय साहित्य टाकायचे पहा. प्रथम मी 1 चमचा लाल तिखट टाकलेले, नंतर चिमूटभर हळद आहे, जास्त नाही घ्यायची हळद, ती अगदी थोडीशी. हे पहा अर्धा चमचा घेतलेला आहे. मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे, जास्त खारट नाही झालं पाहिजे का ते सांगते मी तुम्हाला. हे पहा आता हे पीठ मी अगदी बेतानं आधी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. हातानेच कालवायचं, हे सर्व मिक्सर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा तुम्हाला दाखवायचा राहिला. हा ओवा हातावर चोळून तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. कोथिंबीर टाकणार आहे, पण शेवटी. पीठ थोडं आहे, पाणी थोडं. आपलं स्वयंपाकघरात नेहमी असं असतं की बेसन पिठाचं जर काही करायचं म्हटलं तर पाणी जास्त होतं आणि बेसन कमी पडतं. ते पडू नये म्हणून काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ते हलवायचं. आधी किती लागतं ते भिजवून पाहायचं, त्या अंदाजाने घ्यायचं आपल्याला. तर ह्या काप जे आहेत बटाट्याचे ते त्याच्यात असे घोळून घ्यायचे असतात परत, म्हणून अंदाजाने पहा. आता थोडंसं पाणी टाकलं की बेसन लगेच पातळ होतं, तर ते असं हलवून घ्यायचं आपल्याला. बरेच जण चमच्यानं हलवतात, पण शक्यतो आपण आपल्या हातानंच अंदाज घ्यायचा आहे. पहा आता पुरेसा झालेला आहे ते. आणि याच्यामध्ये आता आपण थोडासा सोडा टाकणार आहे, पण जेव्हा तळायला घेणार तेव्हाच घेणार. पहा हे अशा प्रकारे पातळ होईल एवढंच घ्यायचं, कारण त्याच्यात ते बटाट्याचे हे काप आपल्याला बुडवता आले पाहिजे. खूप पातळ झालं तर त्याला काहीच राहत नाही, म्हणून तसं झालेलं आहे. पण याला आपले 5 मिनटं आपण जरा थोडंसं भिजून देऊ आणि सुरुवातच करायची आहे. पण तत्पूर्वी थोडासा सोडा मी घेतलेला आहे पहा. तो सोडा याच्यामध्ये टाकायचा. आत्ताही अर्धा घेतला आहे, त्याच्यातला टाकला. अगदी कोणी पाहुणेच आले, घाई आपल्याला करायचं असतं, तेव्हा काय अशी भिजवायची वगैरे सोय नसते. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी कढई मी घेतलेली आहे. हे पहा ही कढई, गॅस चालू केला, कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल तापत घेतले. तेल घेताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, थोडी भजी असेल तर थोडं तेल टाकायचं, जास्त असतील तर थोडंफार जास्त पुन्हा वापरता येतं. पण भजी थोडी आणि तेल जास्त असं जर झालं तर काय होतं माहिती का, ते तळलेलं तेल तसंच राहतं आणि मग ते कुठे ठेवू कुठे नाही असं होतं, किंवा कधी काळी ते तेल सांडलंही जातं. कारण तळलेलं तेल पुन्हा पोळ्यांना नको असं म्हणतात, आणि म्हणून आपण काय करायचं, थोड्या प्रमाणात, मी थोड्याच प्रमाणात घेतलेलं आहे. चला तर आता 2 मिनटं हे जे काप आहेत, या कापांचं काय करते, बटाट्याचे काप आहेत पहा, त्याला काय करायचं ते दाखवते मी तुम्हाला. हे सर्व एका प्लेटमध्ये मी काढून घेतले. हे पहा हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतले. कोथिंबीर त्याला लागलेली जराशी, आणि
याच्यावरती हे जे तिखट आहे ना, हे थोडंसं भुरभुरायचं, जास्त नाही. हे पहा, अगदी थोडंसं भुरभुरले मी, कारण आपण त्याच्यातही तिखट वापरलेलंच आहे. नाही वापरलं तुम्ही ना तरी पण चालतं बरं का बऱ्याच वेळेला. पण आणि थोडंसं मीठ, हे पहा असं थोडंसं करायचं आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. एकमेकाला लागतं, खालच्या फोडीचं वरच्या फोडीला असं लागून जातं. हे असं करायचं. छान कुरकुरीत भजी होतात ही बटाट्याची. माझ्या लेकाला खूप आवडतात ती. बाहेर कुठे आपल्याला अशी सहजासहजी पटकन मिळत नाही, पण मिळालीच तर पहा, हे असं आपण चोळून घ्यायचं, तिखट एकजीव करायचं. पावसाळ्याच्या दिवसात तिखट जरा असं ओलसर होतं, त्यामुळे ते भुरभुरता येत नाही. आता हे मीठ आणि हे सर्व फोडींना लागले पहा. पहा आता हेही तयार होते आपलं. इकडे तेलाला ताव येतोय आणि आता आपण काय करणार आहोत ना, भजी तळणार आहोत. तर थोडंसं तेल गरम होऊ द्या आणि मग आपण तळायला सुरुवात करू. हे पहा, तेलात ताव आलेला आहे. इकडे आपले पीठही झालेले आहे. आता एक एक असा बटाट्याचा काप घ्यायचा आणि त्याला असा याच्यामध्ये गोळायचा जरा आणि टाकायचा. हां, हे पहा. मुद्दाम कमी तावावर ठेवलेलं आहे, नाहीतर आपली इकडे घोळायच्या ऐवजी तिकडे ते जळून जातील, म्हणून याप्रमाणे एक घाणा पहिला तर आपण काढूया. तर जे झालेलं आहे, तेल मुद्दाम कमी वापरले, लक्षात ठेवा. काय होतं, तेलाचं बऱ्याच वेळेला असं होतं. ते पाहता, हे पहिले जे टाकले ते झालेले आहेत आपले, पहिले म्हणजे अर्धा भाग झालेला आहे. आता थोडंसं मी गॅस मोठा करते, कमी केलेला आहे, कारण एकदम ताव जर आला तर बटाटा आतला कच्चा राहतो. म्हणून मंद गॅसवर ती भजी आपल्याला हे करायची. आता मी याच्यात काय केलं, मुद्दाम केलेलं आहे की कोथिंबीर टाकली नाही. आता आपण पुढच्या घाण्याला कोथिंबीरही टाकणार आहोत. तर असे एक 2-3 घाणे आपण काढून घेऊ. हे बघ, थोडीशी कोथिंबीर मी आता पुढच्या घाण्यांना टाकणार आहे. काहींना कोथिंबीर आवडते, कुणाला नाही. नातीला कोथिंबीर अजिबात आवडत नाही आणि भजी पण थोडीच खायची म्हटली. कमी आचेवर आपण ते करणार आहोत. झाली असेल पा आपली भजी. आता हा पहिला घाणा काढलेला आहे मी. दुसरा घाणा तुम्हाला दाखवते. गॅस कमी केलेला आहे, कोथिंबीर टाकली, त्याची पण अशीच काढूया. पा ही भजी करताना जास्त वेळच नाही, कोणी पाहुणे आलेच तर त्याला भिजवायलाही लागत नाही खरं म्हणजे जास्त वेळ. छोटे बटाटे असतील तर छोटे छोटे काढायचे. आता थोडासा गॅस मी मोठा केला. याला कोथिंबीर टाकली, त्याला टाकली नव्हती. बाहेर चांगला पाऊस पडतोय. आज उद्या रक्षाबंधन,
आणि आज पावसाची चाललेली आहे. उद्या भजी होणार आहे, तेव्हा सर्वांची आज इच्छा झाली की पाऊस पडतोय, खमंग वास येतोय कुठेतरी, तर आपल्याकडे भजी असती तर बरं झालं असतं. चला मग ठरवलं की आपण करूया. 2 प्रकारची, कारण मी कांदा भजी करणार आहे, पण आता ते तुम्हाला नंतर दाखवते. आधी बटाटा भजी. आणि पाती कशी फुगलेली आहे. सोडाही घातला, पण थोडासा घातला, पण खूप किंचित घालायचा. जर तुम्हाला सोडा नकोच असेल तर तुम्ही मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं. पण काय होतं, आमच्याकडे तळायलाही तेल आणि त्याच्यातही तेल जादा होईल, म्हणून तेल नको म्हटले आतमध्ये टाकायला. आणि थोडा सोडा जर टाळायचा असेल, 1 चमचाभर तेल या पिठात टाकायचं आपण आणि भिजू द्यायचं. मग मात्र अर्धा तास भिजल्याशिवाय भजी होत नाही. पहा, पातळ असेल ना तर पटकन पहिल्या घाण्याचे लवकर होतात, नंतर टाकलेली उशिरा होतात. तर मी आता ही तळून घेते, 1-2-3 घाणे असे दाखवते मी तुम्हाला. हां, ही पहा आपली बटाट्याची भजी तळून झालेली आहे. खूप सुंदर दिसतात ते. चव कशी ती सांगते मी तुम्हाला. हे पहा, अर्धाच काप होता बटाट्याचा. बटाटा पूर्णपणे उकडला गेलेला आहे. तर अशी ही सुंदर भजी तुम्ही नक्की करा, खूप सुंदर लागतात. पातळ काप काढायचे आणि फक्त तिखट मीठ वापरले, ओवा वापरले. तर तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर जरूर कळवा हे बटाटा भजी पावसात कोणती चव देतात ती. धन्यवाद.